नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती. ती पहा त्या कोपऱ्यामध्ये दिसते का तुम्हाला, तीच. आणि तुम्ही पाहत आहात शिवणकला बाय प्रीती. आज आपण पाहणार आहोत 4 ते 5 वर्षाच्या मुलीसाठी छानशी ब्राह्मणी नऊवारी साडी आणि त्याच्यावरचा हा डिझायनर ब्लाऊजचा व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला नाही आहे, तो वेगळा आहे. ह्याच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देईन. तर आणि हे बघा, ही त्या नऊवारीची बॅक साईड आहे. छानसा काष्टा आलेला आहे त्याला आणि ह्या ब्लाऊजची बॅक साईड आहे. लागणारं कापड लागणार आहे इथे 3.5 मीटर खणाचं कापड आणि 80 सेंटीमीटर अस्तर लागणार आहे. इथे हे दोन्ही रंग तुम्हाला का दाखवते, तर तुम्हाला कळून येईल की कॉन्ट्रास्ट किती सुंदर दिसतं, ग्रीन बरोबर पिंक. आता आपण नऊवारीचं कटिंग करणार आहोत, त्यामुळे मी पिंक कलरचा अस्तर घेते आणि अस्तर इथे आपण 80 सेंटीमीटर घेतो आहोत, नाहीतर सरळ 1 मीटर घेऊन या. पॅन्ट बनवायची आहे इथे आपल्याला. नऊवारीच्या आतमध्ये मी पॅन्ट लावणार आहे, त्याच्यामुळे काय होतं की आपली नऊवारी फाटत नाही लवकर आतमध्ये अस्तर लावलं की. आणि कधी ट्रान्सपरंट असेल ना साडी तर अशी उघडं दिसत नाही, अस्तर असलं की छान दिसतं. तर इथे मी बघा हाईट टाकलेली आहे 12 इंचावर आणि हे 2 भाग आता इथे मी कटिंग करून घेते आहे. चला तर इथे आपले दोन्ही भाग कापून झालेले आहेत, ते एकावर एक ठेवूया आणि मार्किंग करायला घेऊया. आता आपल्याला कमरेला टाकायचा आहे सीटचा 3रा भाग. 21 आहे सीट, तिथे मी 60 टाकलेला आहे. मधली उंची क्रॉच लाईन आपल्याला इथे 6.5 वर मार्किंग करायचं आहे आणि तसंच परत इथे पुढे 1 इंचाने वाढवायचं आहे क्रॉच लाईनसाठीच. मांडीसाठी तुम्ही 5.5 ते 6 इंच घ्या आणि सरळ रेग मारून घ्या आणि क्रॉच लाईनचा आकार द्या. आता हा भाग आपण दोन्ही पाय आपण कापून घेऊया. आहे इथे आपले 2 भाग तयार झालेले आहेत पॅन्टचे. पॅन्टचं कटिंग संपूर्ण झालेलं आहे अस्तरावर. आता आपण खणाचा कपडा घेऊया आणि त्याच्यावर कट करून घेऊया. आपल्याला हे टोटल 3.5 मीटर कापड लागणार आहे. हाईटप्रमाणे आपल्याला कापड मोजायचं असतं. इथे उंची मी 21 इंच घेते, कारण कमरेपासून पायापर्यंतची उंची 22 इंच आहे बाळाची, म्हणून मी इथे 1 इंच वजा करून 21 इंच घेतलेली आहे. आणि तसंच खाली आपल्याला घ्यायचं आहे 21च्या डबल 42 आणि त्याच्यामध्ये 10 इंच ॲड करायचे आहेत. असं करून आपल्याला 52 इंचावर इथे मार्किंग करायचं आहे. हा आपण पदर कटिंग करायला घेतो आहे. काय म्हणाले मी, 52 इंच. 42 + 10 इंच म्हणजे इथे मी 52 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आणि तसंच वरचा भाग पदराचा 42 इंचावर मार्किंग करायचा आहे. ठीक आहे. सरळ रेग मारून घेऊया. इथे मला थोडंसं इथे आपल्याला झूम इन झूम आउट माझ्या कॅमेऱ्यामध्ये नाही आहे, त्यामुळे जरा दाखवायला कठीण जातं ही गोष्ट, मोठे कापड असलं की. आता 52 इंचावरून 42 इंचाला क्रॉस लाईनमध्ये एक चॉकने रेग मारून घ्यायची आणि कैचीने कापून घ्यायचं. हा आपला पदर आहे, लक्षात ठेवा, हा मी पदर कापलेला आहे. तर इथेच बघा आपल्याला किती कापड लागलेलं आहे. 1.25 मीटर कापड आपल्याला इथे पदरालाच गेलेलं आहे. म्हणजेच हा मी 1.5 मीटर पकडलेला आहे आणि 2 पायांचे 2 मीटर असे मिळून 3.5 मीटर कापड आपल्याला लागणार. आता ह्या पदराला मी वरती बॉर्डर लावणार आहे. त्या साडीतल्या कपड्याची उरते ती तुम्ही लावू शकता, नाहीतर लेसही लावू शकता. ही बॉर्डर मी कापून घेतली. आता ते कापतानाचं मी इथे दाखवत नाही आहे. तर ही बॉर्डर आता आपल्याला अशी शिवून घ्यायची आहे. इथे आपला पदर कटिंग करून झालेला आहे. आता मी शिवताना दाखवेनच की कशी बॉर्डर लावायची आहे. आता आपण 2 पाय कटिंग करायला घेऊया. पाय कटिंग करताना काय करायचं आहे, जेवढी आपली उंची आहे ना त्याच्या दुप्पट 1 पाय असतो. म्हणजे किती झालं, 42 इंच. 42 इंच घ्यायचं आणि 42 इंच घेतल्यावर तिथे एक मार्किंग करून घेऊया आधी चॉकने आपण. हे बघा मी मोजते आहे इथे 42 इंच. आत्ता काय करायचं आहे, तो कपडा फोल्ड करायचा आहे. आधी कट नाही करायचं आहे, आधी फोल्ड करून घेऊया. मी लिहून दाखवलेलं आहे तुम्हाला इथे. तर आता हा मी फोल्ड करून घेते आहे. एकदा खाली चेक करायचं बरोबर कापड व्यवस्थित बसलं आहे ना. परत एकदा मोजून घ्यायचं 42 इंचावर आणि मार्किंग करून घ्यायचं चॉकने व्यवस्थित. कटिंग करायला बरं पडतं. आणि उंची परत 21 इंचच घ्यायची आहे. बघा इथे मी दाखवलेलं आहे 42 इंच आणि 21 इंच. विड्थ 42 इंच आणि उंची 21 इंच. कटिंग करून घेऊया. इथे आपले हे 2 पाय कटिंग होऊन जातील. हे कट झाल्यावर एक बाजूला आपला फोल्ड आहे, जॉईंट आहे
तो कट करून टाकूया. आता हे ओपन करायचे आपले दोन्ही पाय. एक बाजूला आपला हा जॉईंट आहे, म्हणजे आपले 2 पाय वेगवेगळे तयार होतील. झालेले आहेत. आपल्या 2 पायांचं कटिंग झालेलं आहे, पॅन्टचं कटिंग झालेलं आहे आणि पदराचं पण कटिंग झालेलं आहे. म्हणजे संपूर्ण नऊवारीचं कटिंग आपलं इथे झालेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवणार की शिवायचं कसं, कारण तिथे रेस्ट्रिक्शन्स येतात मशीनवर, एवढं दाखवता येत नाही. खाली आपल्याला धुमडपट्टी मारायची आहे, कॉटनची ती अस्तर कापलेलं आहे त्याला. आणि आता आपला एक पाय घ्यायचा आहे. एक लक्षात ठेवा, ह्याच्यात उजवा डावा काही नाही आहे. डाव्या बाजूनेच आपल्याला प्लीट्स लावायचे आहेत आणि ही फ्रंट बाजू आहे, म्हणजे सुलट बाजू आहे, सरळ बाजू आहे. एक बाजूने मी प्लीट्स केलेले आहेत. हे मध्ये जाणार आहे, ही मधल्या उंचीला जाणार आहे आपल्या, ठीक आहे. आणि हा दुसरा जो भाग उरतो ना, त्याच्या आपल्याला मिऱ्या पाडायच्या आहेत आणि फक्त बॉलपिनने फिक्स करून घ्यायचे आहेत. हे मी तुम्हाला असंच दाखवते आहे, मशीनवर शिवताना व्यवस्थित दाखवेन. हा एक पाय तयार झालेला आहे आपला. हा एक पाय शिवून घ्यायचा असा सेम. आता दुसरा पाय करून घ्यायचा. बघा मी काय करते, डाव्या बाजूलाच लावते, उजवा डावा लक्षात ठेवा. मी डाव्या बाजूलाच दोन्ही पाय केले. दोन्ही पायांचं प्लीटिंग सेम आहे, बदल नाही आहे, ठीक आहे. एक बाजूला आपल्याला प्लीट्स मारायचे आहे, दुसऱ्या बाजू आपण काष्टी तयार करून घ्यायची आहे. ह्याच्यात काहीही कन्फ्यूज होऊ नका, म्हणून मी परत परत तेच रिपीट करते की डाव्या बाजूलाच लावलेलं आहे आणि ही सरळ बाजूच वरती येते आहे. हे झाले आपले 2 पाय तयार. आता काय करायचं आहे, आता आपल्याला आपला पदर घ्यायचा आहे. पदरचा पण जो क्रॉस लाईन आलेली आहे, जी आपण कापलेली आहे, त्याची जी मोठी बाजू आहे ती खालीच ठेवायची आहे आणि ती बरोबर त्या क्रॉस लाईनवर लावायची. आता आपण हे सगळं शिवताना पाहूया. सगळ्यात पहिले इथे आपण पदर शिवायला घेऊया. पदर शिवताना काय करायचं आहे, सगळ्यात आधी एक बाजूला आपल्याला काठ लावून घ्यायचे आहेत. तर उलटा करायचा आपल्याला पदर हा. उलट्या बाजूने आपण काठ लावायला घेऊया. उलट्या बाजूने उलटवर सुलट लेस ठेवायची, ही जी आपण कापलेली आहे ती. थोडं वरच्या बाजूला थोडंसं मोकळं सोडून द्यायचं आहे कापड, 1 इंचाचं. फोल्ड मारायला आपल्याला पुढे बरं पडतं म्हणून. आणि आपण आता ही शिलाई मारून घेऊया व्यवस्थित. जसं आपण इथे कोणावर पोचतो ना, इथे खेचाखेची करायची नाही, व्यवस्थित कापड टर्न करून घ्यायचं आहे. सगळा गेम आपला फिनिशिंगचा असतो. जेवढं तुम्ही फिनिश प्रॉडक्ट द्याल ना, तुम्हाला आपोआप परत नेक्स्ट ऑर्डर त्याच व्यक्तीकडनं परत येते आपल्याला, कारण ती माउथ पब्लिसिटी करतात. त्यांनी घेतलेलं असतं, त्यांच्या फ्रेंड्सला सांगणार, त्यांच्या घरी सांगणार, बहिणीला सांगणार, बहिणीच्या मुलीसाठी शिवून घेणार, कोणाला दिरांच्या मुलीसाठी शिवून घेणार, असं काही ना काहीतरी करणार. त्यांना आवडली ना एखादी गोष्ट की ते परत मागवणार. त्यामुळे पहिलंच काम द्याल ना की डोळ्यात बसेल असं छानसं काम करून द्यायचं कधी पण, की परत त्या व्यक्तीने आपल्याला न सांगता ऑर्डर दिली पाहिजे परत एकदा. झालं आहे आपलं शिवून. आता मी व्यवस्थित पलटवून घेते आहे. हवं तर तुम्ही याच्यावर ह्या प्रेस पण करू शकता, ह्या लेसवर व्यवस्थित बसावी म्हणून. पण जर हात बसला असेल तर सरळ शिलाई मारा, कारण काय होतं, ह्या लेस लावताना पण झोळ येतो. मग तो झोळ येऊ नये, मध्येच अशी प्लीट्स येऊ नयेत, म्हणून सरळ इस्त्री मारून घ्यायची. स्टार्टिंगला असंच करायचं आहे. फिनिश प्रॉडक्ट करायचं आहे ना, तर मग व्यवस्थितच बनवायचं, थोडा वेळ घ्यायचा, काही घाई नसते. व्यवस्थित हा कोपऱ्यातला कोना पण छान तयार करायचा. बघा डिझाईनवर रेड कलरवर रेड कलर, येल्लोला येल्लो कलर आलेला आहे माझा, त्याप्रमाणेच आला पाहिजे. व्यवस्थित ते कोना तयार करून घ्यायचा. बॉलपिनने फिक्स करून घ्यायचं एक बाजू. आता इथे पण बघा मी 1 इंच सोडलं होतं, त्याप्रमाणे तो आपण व्यवस्थित तो पण कोना छानसा व्यवस्थित तयार करून घेऊया. हे असं पण तुम्ही करू शकता, पण ह्याच्याऐवजी जर असं ट्रायंगल केला असतो कोना तर अजून सुंदर दिसतंय. बघा ते डिझाईन एकावर एक येल्लोवर येल्लो आलेला आहे व्यवस्थित. इथे पण मी बॉलपिनने फिक्स करून घेतलेला आहे. आता कडेचं तर आपली झालेली आहे शिलाई मारून. आता आतल्या बाजूची शिलाई आपण इथे मारायला घेऊया. मी दरवेळेला तुम्हाला सांगते की एक पैसे जमून एक छोटीशी आपल्याला परवडेल अशी 5-6 हजारापर्यंत पण येतात ओव्हरलॉकच्या मशीनी, किंवा कुठे सेकंड हँड मिळते का बघा, पण ओव्हरलॉकची मशीन घ्या. पण ओव्हरलॉकची मशीन वापरताना पण खूप काळजीपूर्वक वापरावी लागते, कारण जर चुकून जरी तुमचं असं फूट प्रेस झाला
तर ते कापड पटकन कापलं पण जातं. त्यामुळे नीट काळजीपूर्वक वापरा. हवं तर त्याच्यावर आधी प्रॅक्टिस करा साध्या कपड्यावर. खूप वेळा प्रॅक्टिस करून घ्यायची. आणि परत तुम्ही जेव्हा मशीन घेता, सेकंड हँड घेता किंवा नवीन घ्याल, तर धागे असतात. ती 3 थ्रेडवाली असते, 5 थ्रेडवाली असतात. तर त्यांना धागे कसे टाकायचे हा डेमो पहिले शिकून घ्यायचा, व्हिडिओ काढून घ्यायचा त्या डेमोचा, आणि मग आपण घरी प्रॅक्टिस करायची. आता इथे मी काय केलं बघा, कडेला मी सगळ्या प्लीट्स टाकून घेतलेल्या आहेत पदरावर. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, इथे आपला पाय तयार करायला घ्यायचा आहे, एक पाय. तर इथे काय करते बघा, ह्या जे भागावर मी हे कापड लावून घेते आहे व्यवस्थित, प्लीट्स टाकून सेम मगाशी जशा प्लीट्स टाकलेल्या आहेत तशाच. पण त्या प्लीट्स एवढ्या टाकायच्या ना की त्या जे भागावर परफेक्ट बसल्या पाहिजेत. त्याप्रमाणे अंदाजाने पाऊण इंचाच्या प्लीट्स एकाखाली एक ढकलत अशा लावायच्या व्यवस्थित. पण असं एकाच ठिकाणी असं जाडजाड पण आलं नाही पाहिजे, असं जरा त्याची काळजी घ्यायची. आता इथे पोचलो की सुई आतमध्ये अडकवायची आणि कापड टर्न करायचं, आणि हे जे आपलं नऊवारीचं कापड आहे ते अस्तराला फिक्स करायचं. फक्त कडेला एकदम शेवटला गेलं की 1 इंच सोडून द्यायचं आहे, तो भाग शिवायचा नाही, तो आपण नंतर शिवायचा आहे. मी पुढे दाखवेन का सोडायचं आहे ते. आता दुसऱ्या भागाला यायचं. इथे काय करायचं, इथे कोपऱ्याला आपल्याला निरी फिरवायची आहे, त्यामुळे हा भाग जरा गोलवा कापून घ्यायचा गोल शेपमध्ये, आणि आपण जसा काठ आहे तेवढ्याच आकाराच्या निऱ्या काढायला घ्यायच्या आहेत. इथे मिऱ्या बोला तर त्या काढायला घ्यायच्या आहेत आपण इथे. हे बघा, इथे गोल शेप कापल्यामुळे तो कठीण जात नाही तर तो टोक असा परत वरती येतो, तो त्रास देतो, म्हणून गोल शेपमध्ये कापून घ्यायचं आहे. निऱ्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत, त्या साईडने बाहेर नाही आल्या पाहिजेत. थोडा वेळ घ्यायचा आणि जे काही काम कराल ना ते व्यवस्थित करायचं एकदम फिनिशने. एकदा दोनदा ही नऊवारी तुम्ही शिवलीत ना, म्हणजे ती डोक्यात फिक्स होते, व्यवस्थित बसते परफेक्ट, की हा आपल्याला इथे हे करायचे, हे चेंजेस करायचे, हे लक्षात ठेवायचे. आता बघा, ह्या आपल्या सगळ्या प्लीट्स काढून झालेल्या आहेत. हा आपला काष्टा तयार झालेला आहे. फक्त बॉलपिनने फिक्स करायचं आहे, शिवायचं नाही. एक पाय तयार झालेला आहे इथे आपला. आता ह्या पायाला मगाशी बनवलेला जो पदर आहे तो बरोबर तसाच लावायचा आहे. म्हणून त्या पदराला एवढ्या प्लीट्स टाकायच्या ना की तो जेचा आकार झाला पाहिजे, जेच्या आकारावर जसे बसतील ना तेवढ्याच. आता इथे माझं थोडंसं जास्त झालेले आहेत प्लीट्स, तर मी मध्ये एकाखाली एक ढकलून एक प्लीट म्हणजे कमी करेल त्यांची हाईट. इथे शिवताना बघा काय करायचं आहे, आपल्याला अर्धा इंच सोडून द्यायचं आहे, कारण ती शिलाईमध्ये येणार आहे नंतर. 2 पाय शिवताना तो मधली जॉईंट होणार आहे म्हणून. आणि तसंच वरती पण पदर आपल्याला वरपर्यंत शिवायचा नाही आहे, तिथे पण वरच्या साईडला पण अर्धा इंच सोडून द्यायचं आहे, कारण ते कमरेला वरती पट्टी जाणार आहे. आता बघा, आपला एक पाय झालेला आहे आणि पदर तयार झालेला आहे. आता सेम असाच आपण दुसरा पाय तयार करायला घेऊया. सेम ह्या पायाला पण आता आपल्याला एक बाजूने प्लीट्स टाकायला घ्यायच्या आहेत, अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आणि प्लीट्स टाकायला घ्यायच्या आहेत. इथे प्लीट्स पण बघा पाऊण इंचाच्या घ्या. तुम्हाला शिवायला लागलं ना की अंदाज येणार, आणि जर नसेल असं जमत ना, बॉलपिनने फिक्स करून घ्या, प्लीट्स ॲडजस्ट करून घ्या व्यवस्थित आणि मग लावा. मला आता सवय झालेली आहे त्यामुळे मी डायरेक्ट प्लीट्स टाकते. तुम्ही आधी हे बॉलपिनने फिक्स करून घ्या सगळ्या प्लीट्स, नवीन असाल तर ते बरं पडेल, मग एकदा शिलाई मारता येईल, सारखं उसवायला नको. आता हे वरपर्यंत मी शिवत आलेली आहे, वरपर्यंत शिवत जायचं, इथे काही सोडायचं नाही आपल्याला. आणि बरोबर हे आपलं नऊवारीचं कापड ह्या अस्तराला फिक्स करायचं. बघा, मी ऑलरेडी एक पाय दाखवलेला आहे, दुसरा पाय दाखवताना पण मी कंजूसी करत नाही आहे, काही स्किप नाही करत आहे, की तुम्ही कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी दोन्ही पाय व्यवस्थित दाखवते. इथे हा टोक गोलवा शेपमध्ये कापून घ्यायचा आहे, कारण आपल्याला इथे मिऱ्या येणार आहेत आपल्या. आता बरोबर आपला जो बॉर्डर आहे ना तेवढ्या आकाराची आपण ही मिरी माझी खूप कन्फ्यूज होते इथे तर मिऱ्या काढून घ्यायच्या आहेत. ह्या प्लीट्स काढून घ्यायच्या इथे व्यवस्थित, आणि परत तसंच सेम बॉलपिनने फिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमची इंडस्ट्रीयल मशीन असेल तर तिला वेळोवेळी म्हणजे ॲटलिस्ट वर्षातून एकदा तरी तिचं सर्व्हिसिंग करत जा. वाट नाही बघत बसायची की माझी मशीन खराब होईल तेव्हाच मी तिला सर्व्हिस करेन. नाही, इंडस्ट्रीयल मशीन्सला सर्व्हिसिंगची फार गरज असते. त्यांचं ऑइल्स चेंज करावे लागतात, नाहीतर जर ते खराब झाले ऑइल तर मशीनचं ड्युरेबिलिटी कमी होते. चला, हे दुसरी पण आपण काष्टी तयार करून घेतली आहे. दुसरा पाय तयार झालेला आहे आपला. आता पहिला पाय जो आहे ना तो घ्यायचा आणि ह्या दुसऱ्या पायावर उलटा ठेवायचा.
बघा काय केलं, सगळं पदर आतमध्ये ढकलून दिला मी आणि उलटा ठेवायचा. जे वर जे भाग शिवून घ्यायचा, डबल टिप मारून घ्यायची व्यवस्थित जे भागाला आणि ओव्हरलॉक करून घ्यायचा. ओव्हरलॉक मशीन खूप किचकट असते, म्हणून ओव्हरलॉक मशीन जेव्हा घ्याल तेव्हा तिचा सगळा डेमो तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घ्या. कसला धागा कधी टाकायचा, कुठल्या कशा प्रकारे टाकायचं हे सगळं शिकून घ्या. कारण एकदा तिचा धागा तुटला तर टाकायला 1 तास जातो तो धागा, कारण ते एवढं किचकट आहे ना आतमध्ये धागा टाकणं. म्हणून ते सगळा डेमो व्यवस्थित रेकॉर्ड करून घ्या तुम्ही. एक जे भाग आपला इथे शिवून झालेला आहे, आता हा दुसरा जे भाग शिवून घ्यायचा. कुठलीही मशीन असू दे, त्यांना ना वेळोवेळी सर्व्हिसिंगची गरज असते. आपण वाट नाही बघत बसायची की बिघडली की मी सर्व्हिस करणार. जसं आपण आपल्या 2 व्हीलरचं किंवा कारचं सर्व्हिसिंग करतो ना, तसंच असतं हे मशीनींचं पण. म्हणजे तिला एवढं पण हे करत न्यायचं नाही की बाबा ती बिघडेपर्यंत तिला वापरायची. थोडंसं ऑइलिंग करून घ्यायचं, सर्व्हिसिंग करून घ्यायचं, त्या लोकांना बोलवायचं, थोडेफार त्यांचे चार्जेस असतात ते द्यायचे. आता हे बघा, इथे माझे दोन्ही जे भाग शिवून झालेले आहेत आणि खाली ही दुमड पट्टी आहे ना पायाची, ती मी नंतर मारते. कारण काय होतं, शिवल्यावर आपल्याला लक्षात येतं की हा उलटा भाग आहे, मग आपल्याला ते शिवायला बरं इझी पडतं. आधीच जर ते पट्ट्या मारून घेतल्या ना तर मग ते माझं फार कन्फ्युजन होतं उलटसुलटमध्ये. म्हणून मी नंतर मारते. तुम्ही पण असंच करा, जेवढं सोपं होईल ना तेवढं करायचं, किचकट करायचं नाही. आता हे बघा, हे खाली दुमड पट्टी मारून घेतलेली आहे. ह्या दोन्ही पायाच्या मी कॉटनच्या कपड्याच्या ह्या दुमडपट्ट्या मारून घेते. आणि बघा, रंग जो साडीचा रंग आहे ना त्याच रंगाचं अस्तर घ्यायचं आहे, फरक नाही करायचा. कारण त्याच्याने ना खूप बॅड इम्प्रेशन पडतं. तुम्ही असं वाटेल मरू दे ना, आता मी काम चलवलं देईन तिथे काय फरक पडतोय, पण फरक पडतो थोडा. जरी तुम्ही आता इथे डार्क पिंकची तुमची साडी आणि लाईट पिंकचं जर तुम्ही अस्तर लावलं, किती खराब वाटेल. किंवा जांभळ्या रंगाचं अस्तर लावलं तर खूप खराब दिसेल. भले ती सी थ्रू नाही आहे, ट्रान्सपरंट नाही आहे, तरी पण त्याचं बॅड इम्प्रेशन पडतं. म्हणून प्रत्येक गोष्टी वेळ काढून विचार करून मगच निर्णय घ्यायचे आहेत. घरी पण आपल्याला कोणाला शिवून द्यायचं असेल ना तर त्यालाही व्यवस्थित शिवून द्यायचं. मग आपल्याला ती हॅबिट बनते की मला परफेक्ट करायचं आहे व्यवस्थित. धागा पण मॅचिंग लावायचे, धागे पण चेंज करायला कंटाळा करतात बायका, तर धागे पण व्यवस्थित त्याच रंगाचे लावायचे. ह्या छोट्या छोट्या गोष्टींवर ना खूप फोकस करायचा. ही एकदा स्वतःला हॅबिट टाकून घ्या. आणि डबल टिप नेहमी मारत राहायचं. आपल्याला कसं ना, त्या व्यक्तीने ज्याला आपण देणार ना त्याने आपल्याला चांगल्या कामासाठी आठवलं पाहिजे की नाही, अरे यार हे काय शिवलंय, फाटलं पटकन, असं नको. तिच्याकडनं मी हे शिवून घेतलं आणि बघ फाटलं पटकन, हे नाही. ह्या पद्धतीने त्यांनी आपल्याला लक्षात नको ठेवायला, की असं ठेवलं पाहिजे, अरे काय काम केलं आहे, अजून 2-3 जणांना तरी सांगणार असं. चला, इथे आपले दोन्ही पाय शिवून झालेले आहेत. खाली पण मी ओव्हरलॉक करून घेतलेला आहे. आता हे दोन्ही पाय आपण सरळ करून घेऊया. एक पाय तर आपला पदरवाला आहे, तो आता मी बाहेर काढला आणि हा दुसरा पाय आहे. तर बघा, इथे माझे दोन्ही पाय झालेले आहेत. एक तर पाठची काष्टी आहे आणि एक आपला पुढचा ओचा येणार आहे. आता ही बघा, हा आपला पुढचा ओचा आहे जो मी मगाशी शिवला नव्हता. आता मी तुम्हाला दाखवते कसा शिवायचा. तर इथे काय करायचं आहे बघा, एक निरी आपल्याला इथे सोडून घ्यावी लागेल. हे तर मधोमध आपल्याला नंतर ॲडजस्ट करायचं आहे. आधी ही एक निरी सोडून घेतली मी. परत उरलेल्या निऱ्यांना बॉलपिनने फिक्स करून घेऊया, नाहीतर सगळ्या सुटल्या तर परत डबल काम होणार आहे. आणि ही निरी व्यवस्थित शिवून घ्या. काय लोक सोडतात मोकळी, काय लोक वरती आपल्या जी आपली कमरेची पट्टी येते ना त्याला फिक्स करतात. तुम्हाला जर असं नाही आवडलं ना तर नंतर आपण जेव्हा कमरेची पट्टी लावू ना वरती 1 इंचाची, त्याच्यावर ही निरी फिक्स करून टाकलीत ना तरीही चालेल. ती पण एक पद्धत आहे आणि ही एक पद्धत आहे. मला हे सोडलेली आवडते, खूप सुंदर दिसते असे सोडलेली. किंवा नाही ना, काय लोकांना नसेल आवडत तर ते वरती सेफ्टी पिनने पण फिक्स करू शकतात ते. तर हे बघा, इथे हा माझा ओचाचं तयारी झालेली आहे. ओचा शिवून झालेला आहे. इकडे एक बाजूने अशी छोटीशी दुमडपट्टी मारून घेतली. आता काय करायचं, त्या ज्या उरलेल्या निऱ्या आहेत ना बरोबर त्या जॉईंटवर येतील ना अशाच अडकवायच्या, शिवायच्या आहेत. तो जो जॉईंट आहे ना त्याचा बरोबर आपल्या निऱ्यांचा मध्यभाग त्या जॉईंटवर आला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला इथे शिलाई मारायची. इथे काय होतं माहिती आहे, थोड्याशा निऱ्या आपल्या होतात वर खाली, एकदम परफेक्ट येत नाहीत, पण सगळ्या शिलाईमध्ये आल्या पाहिजेत. आणि ज्या काही वरती आलेल्या असतील ना ते आपण नंतर कटिंग करून टाकूया.
हे व्यवस्थित व्यवस्थित शिवायचं. डबल कापड काय आलं नाही ते पाहायचं आणि परत एखादी निरी कुठली सुटत तर नाही आहे ना तेही पाहायचं. हे बघा इथे माझं हे शिवून झालेलं आहे. तर हे दिसतंय मला की वरती कापड माझं आलेलं आहे निऱ्यांचं. काही नाही, कटिंग करून टाकायचं. म्हणून याच्यासाठी ना कैचीची धार व्यवस्थित ठेवायची, धारवाली कैची ठेवायची आहे. आपली कैची कुणालाच वापरायला नाही द्यायची, प्लास्टिक कापायला घ्यायची नाही आहे, फक्त कपडा कापायला ही ठेवून द्यायची. कारण काय होतं आता ही ठीक आहे, ही लहान मुलीची, मोठ्या बाईची शिवताना ह्या एवढ्या जाड्या निर्या कापल्या जात नाही, म्हणून सांगते मी. आता परत हे बघा पाठचा काष्टा पण आपण तसाच शिवून घ्यायचा आहे. बरोबर त्या जे भागाची जी शिवण आली ना तिथे मधोमध आपली निर्या बसल्या पाहिजेत व्यवस्थित असंच. आणि हे शिवताना एक लक्षात ठेवायचं की तो पदर आपल्या शिवण्यात आला नाही पाहिजे, पदर बाजूला करून घ्यायचा. पाठची काष्टी शिवताना पदर असतो पाठीमागे, तर तो बाजूला करून घ्यायचा, तो आला नाही पाहिजे शिवणामध्ये. आता पिनं, सेफ्टी पिनं बॉल पिन काढायला विसरू नका, जेवढे जेवढे लावलेले आहेत ते. आता हे बघा हे वरती जे आलेलं आहे एक्स्ट्राचं कापड, हे कापताना कठीण जातं, म्हणून कैचीची धार चांगली ठेवा. झालेले आहेत आपले हे दोन्ही भाग शिवून. पाठचा भाग पण झालेला आहे आणि पुढचा भागही आपला फिक्स झालेला आहे. आता काय करायचं आहे, आपली इकडनं काष्टी ओपन दिसते आहे बघा, इकडनं अस्तर दिसतंय, म्हणून एकच निरी पकडायची आणि त्याच्यावर शिलाई मारायची. खेचाखेची करायची नाही आहे, व्यवस्थित शिलाई मारा. कारण जरा जरी अशी आपली काष्टी खाली आली तरी आणि अस्तर वरती जाईल असं नका करू. व्यवस्थित पकडा आणि बरोबर एक सिंगल शिलाई 5 नंबरची मारली तिथे ना तरी चालेल. असं वाटलं की नाही वरखाली झाले तर म्हणजे तुम्हाला उसवता येईल. मोठ्या नंबरची शिलाई आधी मारून घ्या, व्यवस्थित बसले का बघा. 5 नंबरची पण चालून जाईल, काही हरकत नाही, ती ठेवून द्या तशीच. झाली आपली इथे ही काष्टी पाठीमागे फिक्स झाली, म्हणजे आता ती बाजूला झाली ना तरी ते खराब दिसणार नाही. आता आपण पाय बंद करून ठेवायचे, कारण हे नाही ना खाली बंद केले तर बाळाच्या मांड्या उघड्या दिसू शकतात पायातमध्ये. एक निरी पकडायची आहे, फक्त एक निरी, पहिली किंवा दुसरी अशी पकडायची व्यवस्थित आणि खाली जागा एवढी मोकळी सोडायची ना की त्याच्यातनं पाय बाळाचा बाहेर आला पाहिजे असं. त्याप्रमाणे इथे बॉलपिनने फिक्स करून टाकायचं एक साईड. तशीच आता मी दुसरी साईड पण फिक्स करून दाखवते आणि मग एकदा शिवायला घेऊया. आता हा पुढचा भाग आहे आपला ओचावाला. आता बघा ही पाठची बाजू घ्यायची आणि बरोबर पुढच्या ज्या निऱ्या आलेल्या आहेत त्याच्यातली सगळ्यात जवळची जी निरी असेल, म्हणजे आपल्या बाळाचा पाय पण त्याच्यातून बाहेर आला पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही बघा पहिली घ्यायची किंवा दुसरी घ्यायची असं आपणच ठरवायचं. म्हणून 5 नंबरची शिलाई मारा हवं तर इथे बाळाला घालून बघायचं पाय घुसतोय का, पाय नसेल घुसत तर मग पुढची निरीला शिवायचं असं करायचं. इवन आपण स्वतःसाठी शिवताना पण हेच करायचं. दुसऱ्या किंवा तिसऱ्या निरीला लावा, कारण आपले पाय मांड्या जाड्या असतात, म्हणून तिसऱ्या निरीला लावायचं आणि बाळाला पहिल्या दुसऱ्या निरीला लावलं तरी चालतं. आता बघा मी इथे हात घालून दाखवते, पाय बाहेर येतोय व्यवस्थित, म्हणजे हात बाहेर येतोय सॉरी. तसंच आता दुसऱ्या ह्याच्यात पण मी हात घालून दाखवते. हे दोन्ही पाय आपले तयार झालेले आहेत. बघायचं चेक करून व्यवस्थित आहे का, खाली आपण पाय बाहेर येण्यात की मोकळी जागा सोडली आहे का. तर इथे मी सोडली आहे. आता त्या बॉलपिन्स काढायच्या आहेत आणि इथे फक्त तुम्ही स्टार्टिंगला 5 नंबरचीच शिलाई मारा, घालून बघा. झालं असेल व्यवस्थित तर छोट्या एक 3 नंबरची शिलाई मारली तरी चालेल. असं वाटत असेल की काहीतरी चुकतंय, व्यवस्थित दिसत नाही आहे, तर ते त्याच्यामुळेच दिसत नाही कारण आपण चुकीची निरी फिक्स केलेली असते खाली, म्हणून. मग त्याप्रमाणे आपण व्यवस्थित ॲडजस्ट करायचं. निर्या म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या अशाला ॲडजस्ट करायचं. जेवढा मांडी जाडी असेल त्याप्रमाणे निरी ॲडजस्ट करायची आणि करायचं. आणि सेम ह्याच पद्धतीने तुम्ही मोठ्यांचा कोणाच्याही वयाचा तुम्ही शिवू शकता कपडे. आपण स्वतःसाठी पण ही नऊवारी आपण स्वतः शिवू शकतो. जसं मी स्टार्टिंगला मेजरमेंट सांगितलेलं आहे सेम तसंच आपल्या उंचीच्या दुप्पट घ्यायचा आहे आणि तो सगळा खेळ आहे त्याच्यावर. म्हणून आपल्याला मोठ्यांसाठी नऊवारी लागतेच आणि लहान मुलींचे एक 10-12 वर्षापर्यंत 6वारीमध्ये त्यांची नऊवारी होऊन जाते. उंचीवर पण उंच असतात काय काय मुली तर त्यांना नाही होणार. आता इथे मी कमरेची पट्टी लावायला घेते, जी मी 6 इंचाची घेतलेली आहे. मला कापड कमी पडलं म्हणून मी इथे मध्ये जॉईंट मारलेला आहे. एक बाजू मी शिवून घेते आणि उलटी करून घेणार आहे इथे. ही बघा ही बाजू मी एक शिवून घेतली आणि हे आता आपण उलट करून घेऊया.
आणि सरळ शिलाई मारून घेऊया. टोक काढायचं व्यवस्थित. आपल्याला कमरेची पट्टी बघा, मी जेवढी कंबर आहे त्याच्यापेक्षा 1-2 इंच जास्त घेतलेली आहे, कारण आपल्याला परत पुढे जाऊन दुमडपट्टी पण मारायची आणि कमी नाही पडली पाहिजे शिवताना. जर तुमचा काही काठ उरली असतील, मोठ्या साडीमधले उरतात काठ, तर कमरेला पण असा आडवा काठ तुम्ही लावू शकता. पण म्हणजे ते टोचत नाहीत ना, हे पाहूनच लावायचे काठ. आता बघा मी काय करते, ज्या बाजूला आपला पदर आहे ना त्या बाजूला मी नॉच टाकलेला आहे आणि त्या बाजूने मी ही कमरेची पट्टी लावायला घेते. आता तुम्ही म्हणाल का लावते मी अशी, तर जेव्हा आपण नाडी, म्हणजे आता हे तर ठीक आहे आपण लहान मुलांना आपण इलास्टिक टाकू, पण आपल्यासाठी आपण नाडी बांधणार ना, मग ती साईडला त्या बाजूला जाते, कुठे ज्या बाजूने आपला पदर फिरून येतो, त्यामुळे ती लपली जाते. आणि जर समोर तुम्ही बांधलीत ना तर ऑलरेडी तिथे काष्टा असतो, भरपूर साऱ्या निर्या असतात आणि तिथे ती नाडी पण येणार, त्यामुळे अजून जाडजाड होणार. म्हणून तिथे पदराच्या साईडने आपण नॉच पाडायचा असतो त्या साईडला. आता ही मी संपूर्ण पट्टी इथे फिरवून घेते आहे. मला जेवढ्या जमतील तेवढ्या मी सगळ्या टिप्स देते, काहीही हाईड न करता. तर एवढं इथपर्यंत तुम्ही बघताय ना, आत्ता तरी एक लाईक तरी कराच नक्की. आणि लाईक झाल्या झाल्या खाली हाईपचं ऑप्शन येतं, पटकन हाईप करा. हाईप केल्यावर काय होतं की माझा व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत पोहोचतो. आता मला बऱ्याचशा ताई कमेंट्स करतात आहेत की ताई तुमचे व्हिडिओ आम्हाला आधी का नाही दिसले, तर ह्याच कारणामुळे दिसले नाहीत, कारण मला लाईक कमी येत होते, हाईप्स कमी येत होते, त्यामुळे माझा व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत पोहोचलाच नाही. ज्यांना गरज आहे, ज्यांना शिकायचं आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाहीत ना व्हिडिओ. तर आता तर एक लाईक कराच आणि हाईप पण. तर बघा ही आपली पट्टी इथे लावून झालेली आहे. आता ह्या पट्टीला पण आपल्याला व्यवस्थित ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे. याचे धागे खूप निघतात, त्यामुळे ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे. ओव्हरलॉक करताना लक्ष ठेवायचं आपलं कापड त्या मशीनमध्ये अडकत तर नाही आहे ना. पटकन जर गेलं की झालं सत्यानाश. तेवढा पटकन कापते ओव्हरलॉकची मशीन सगळा कपडा. त्यामुळे नीट लक्ष देऊन सगळ्या गोष्टी शिकायच्या. खूप प्रॅक्टिस करा ओव्हरलॉक मशीन वापरायची, कारण ती पटकन अशी स्पीडने जाते पटकन पुढे, आणि तिला एक ब्लेड लावलेला असतो आणि त्या ब्लेडने कापड लगेच कापलं जातं, कारण तिला तो ब्लेड कंपल्सरी असतो. तिला ते धागा कापण्यासाठी तो ब्लेड लागलेला असतो आणि त्याच्यासोबत ती कापड पण कापते, एक्स्ट्राचं कापड असेल तर. त्यामुळे लक्ष ठेवायचं, कापड आपलं कुठे डबल जाड जात नाही आहे ना, ते पण बघायचं. तर आपली ही पट्टी संपूर्ण लावून झालेली आहे इथे. आता ह्याच्यात तुम्ही नाडी टाका किंवा इलास्टिक टाका, तुमची मर्जी. मी इथे इलास्टिक टाकलेलं आहे. इलास्टिक आता जेवढी आपली कंबर आहे, आता समजा 20 इंच कंबर आहे, तर तिच्यातनं 3 ते 4 इंच वजा करून तो इलास्टिक घ्यायचा आणि लावायचा. आणि ना नरम सॉफ्ट इलास्टिक घ्या, असे स्टिफ कडक इलास्टिक लहान मुलांना लावू नका. हवं तर आपण नंतर थोडे दिवसांनी तो बदलता येईल त्याच्या बाळाच्या आईला, पण कडक इलास्टिक लावू नका. बघा हे संपूर्ण आपले ते इलास्टिक पण लावून झालेलं आहे. आणि इथे ही आपली ब्राह्मणी तयार झालेली आहे, ब्राह्मणी साडी. हा त्याचा पदर आहे जो मी साईडने आता वरती घेते आणि घातल्यावर खूप 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 सुंदर दिसेल. मुलींना एवढे डार्क रंग एवढे सुंदर दिसतात ना. आणि जे आपलं ट्रेडिशनल आहे ना, ते ट्रेडिशनल खणाची बरोबरी कोणीच करू शकत नाही. खण एवढं सुंदर दिसतं ना, खूप सुंदर दिसतं. आणि लहान मुलांसाठी प्रचंड कम्फर्टेबल कापड आहे हे. जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असतील तर तुमच्या ज्या काही जुन्या साड्या असतील ना, त्याच्यावर तुम्ही हे प्रॅक्टिस करू शकता. आता ही पाठची साईड आहे, हे काष्टा आलेला आहे. आणि बघा दोन्ही पाय एवढे, म्हणजे ही अशी वाटते ना जशी काही आपण नेसलेली आहे, नाही की शिवलेली आहे. ही साडी ना घालाल ना तर असं वाटेल अरे खरंच नेसवली आहे का साडी ही, असं वाटतं. आता इथे उंची मोजून घ्यायची. तर बघा इथे आपली उंची बरोबर 22 इंच येते आहे. ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल, पण ही बघा 22 इंच आहे. असे दोन्ही पाय मोजून घ्यायचे. माझे काही वरखाली तर नाही झालेले, ते पण बघायचं. नाही होत ते व्यवस्थित येतात, कारण आपण कटिंगच तसं केलेलं असतं, तर परफेक्ट बसतात. बरोबर 22 इंच हाईटची झालेली आहे ही नऊवारी आपली. तर इथे माझी संपूर्ण नऊवारी तयार झालेली आहे. हा पहा आपल्या नऊवारीचा हा संपूर्ण लूक आहे, विथ त्याचा ब्लाऊज पण मी इथे दाखवत आहे. चला इथपर्यंत आता तुम्ही आलेला आहेत तर नक्की लाईक करा, हाईप करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे अजून बऱ्याच माझ्या मैत्रिणींपर्यंत हे व्हिडिओ पोचतील आणि त्याही त्यांच्या बाळांसाठी छान छान सुंदर सुंदर कपडे शिवतील. नक्की लाईक करा हां. आणि कमेंटमध्ये एक हार्ट द्यायला विसरू नका. एक हार्ट तो बनता आहे.
थँक्यू.